ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. आजच्या गुरुवारच्या चिंतनामध्ये तुम्हा सर्व ज्ञानी साधकांचे मी डॉक्टर विकास बाहेकर मनपूर्वक स्वागत करतो. आजपासून येणाऱ्या 3 एपिसोडमध्ये म्हणजे 5, 12 आणि 19 आपल्याला आपल्या संस्कृतीतील अतिशय समृद्ध असा जो एक दीपोत्सव आहे, दीपावली, त्याबद्दलचं चिंतन पाहायचं आहे. त्याची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आणि म्हणून आजच्या या एपिसोडमध्ये जो आपला टायटलचा भाग आहे त्याचं सर्वप्रथम ते टायटल मी तुम्हाला सांगतो. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मय अमृतोमगमय. हा खरं तर आपल्या वेदातील त्यातील उपनिषदातील हा जो भाग आहे याचं आपल्याला चिंतन करायचं आहे आणि यातून एक महत्त्वाची गोष्ट आज जी पाहायची आहे ती म्हणजे या अमृतत्वाचं, सत्यत्वाचं आणि ज्योतीचं म्हणजे दीपाचं आपल्या जीवनाशी कुठे कुठे खऱ्या अर्थानं कुठे कुठे त्या गोष्टी निगडीत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे आणि याची उपयुक्तता आपण आजच्या आपल्या जीवनामध्ये कशी आणू शकतो हे पाहायचं आहे. आणि मग त्याचं शब्दार्थ आणि लक्षार्थ या दोन्ही गोष्टी आपल्याला आज पाहिजे आहेत. मुळात आज आपण वर्तमान परिस्थितीमध्ये अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहोत. म्हणजे दीपोत्सव साजरा करत असताना एका बाजूला करोना, महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी, त्यामुळे हाती आलेले पीक गेलेले तुमचे माझे बांधव, मध्यंतरी जूनपासून चीनचं आपल्या भारतीय उपखंडावर असलेलं आक्रमण, त्यामुळे वेगवेगळ्या आपण ज्या आपल्या सणामध्ये ज्या गोष्टी खरेदी करतो आणि ज्याच्यापासून आपला आनंद आपण मनवतो ती गोष्ट जर मेड इन चायना असेल ती आपण वापरावी की नाही वापरावी हा एक विचार. म्हणजे एकंदरच यावर्षीच्या दिवाळीवर एक वेगळं सावट आहे. त्यामुळे या सर्व विचारामध्ये आपली दीपावली साजरी करणं म्हणजे एका साईडला किंवा एका बाजूला आपण थोडेसे सुखवस्तू दिसत असलो मध्यमवर्गीय लोक आणि त्याच वेळेस तुमचे माझे बांधव जर समजा दुःखाने पोळत असतील तर ही दीपावली साजरी करण्याचा नैतिक अधिकार आपल्याला आहे की नाही हा विचार जर आपल्या बुद्धीमध्ये विचारामध्ये जर येत असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या अंतर्यामी असलेल्या त्या दीपाची किंवा त्या प्रकाशाची जाणीव झाली हे असं म्हणता येईल. आणि तो प्रकाश जो असतो तो खरा ज्ञानाचा प्रकाश आहे. आपल्या भारतीय शास्त्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान ह्या गोष्टी सिम्बॉलिकली दाखवायच्या असतील त्यावेळेस प्रकाश आणि अंधकार अशा दृष्टिकोनातून ते दाखवतात. आणि म्हणून दीपोत्सव साजरा करत असताना हा बाह्यातकारी करायचा की अंतर्यामी करायचा याचा विचार सूक्ष्मतेने आपल्याला आजपासून करायचा आहे. आणि म्हणून आपलं जे टायटल आहे ते खऱ्या अर्थानं तमसो मा ज्योतिर्गमय, आपला दीपोत्सवाचा भाग 1. या प्रत्येक आपल्या एपिसोडप्रमाणे आपल्याला आज काही आपल्या या शास्त्रीय बैठकीचे काही मिथकं पाहायचे आहेत आणि त्याच्यापासून आपण दूर जो गेलेलो आहे आणि त्यातून आपलं जे नुकसान झालेलं ते आपल्याला पाहायचं आहे. तमसो मा ज्योतिर्गमय हा जो श्लोक आहे तो बृहदारण्यक उपनिषद जे आहे त्यातील आहे. तर मुळात आपल्याला आपले उपनिषद काय आहेत याचा थोडासा एक परिचय करून घ्यायचा आहे. कारण आपल्याला या आपल्या चर्चेबरोबर आपल्या संस्कृतीतील अतिशय ज्याला आपण गरिमा असलेले किंवा गांभीर्य असलेले जे ग्रंथ आहेत की ज्याच्यामुळे आपल्या संस्कृतीला जगतामध्ये मान्यता आहे त्याचा थोडा आपल्याला अभ्यास पाहायचा आहे. तर मुळात उपनिषद याला वेदांत म्हणतात, वेदाचा अंत किंवा वेदाचा शेवटचा भाग. तर हे वेद जे आहेत तिथपासून आपण आज थोडी सुरुवात करूया. वेद 4 प्रकारचे आहेत ते आपल्याला माहिती आहे सर्वांना. आणि त्या वेदामध्ये त्या प्रत्येक वेदामध्ये 4 प्रकारचा संदर्भ आपल्याला सापडतो. त्याला सगळ्यात पहिला जो भाग आहे त्याला संहिता म्हणतात. त्या संहितांमध्ये वेदांच्या काळातील ज्या ज्या काही शक्ती होत्या त्याला ते देवता म्हणायचे. त्या देवतांचे स्तुतीपर मंत्र आहेत. त्यानंतर ब्राह्मण्य म्हणून जो भाग आहे त्या ब्राह्मण्यामध्ये त्या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी जे यज्ञ याग वगैरे केले जायचे त्या काळामध्ये त्या यज्ञाचं वर्णन, यज्ञ कशा प्रकारे करायचा आणि तो यज्ञ यथासांग पार पडण्या दृष्टीकोनातून त्याची जी विधी होती त्याचं वर्णन त्या ब्राह्मणांमध्ये होतं. ब्राह्मण म्हणजे तो एक भाग त्यातला. त्यानंतरचा तिसरा भाग जो आहे तो आरण्यके आणि उपनिषदे, तिसरा आणि चौथा. तर ह्या दोन्ही याच्यामध्ये तत्त्वज्ञान किंवा ज्ञान हा मुख्य विषय होता. हळूहळू
जसा जसा काळ बदलत गेला, यज्ञ आणि त्या देवता यांच्याबद्दलची मंत्राची जी सिद्धी किंवा जे असेल ते तो भाग मागे पडून खरा वेदाचा भाग जो आहे, त्यातला शेवटचा वेदांताचा भाग जो आहे उपनिषदाचा, तो तुमच्या माझ्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून किंवा आचरणाच्या दृष्टिकोनातून अप्लाईड कसा करावा असा प्रकार तो सुरू झाला. तो सुरू होत असताना आपल्या देशामध्ये किंवा जगतामध्ये जसा जसा विज्ञानाचा शोध लागत गेला तसा तसा प्रत्येक देशातील असलेल्या या अशा प्रकारच्या प्राचीन ज्ञानाचा, त्यातल्या ती तुमची माझी खऱ्या अर्थानं समृद्धी जी आहे आपल्या देशाची, तर त्याच्याकडे नवीन पिढी थोडीशी वेगळ्या पद्धतीने पाहायला सुरुवात केली. त्याच्यामुळे वेद वैदिक असं जर म्हटलं तर लोकांना त्याचा अडचण यायला सुरुवात झाली. आणि म्हणून आपल्याला उपनिषदाचा भाग जो पाहायचा आहे तिथून आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या या ज्ञानाची ओळख करून घ्यायची. कारण त्या उपनिषदाचं दोहन करून म्हणजे त्यातलं दूध काढून नंतर गीता तयार झाली किंवा भगवंतांनी सांगितली अशा प्रकारचं आपलं शास्त्र आहे. आणि त्या गीतेवर आधारित तुमची माझी ज्ञानेश्वरी हा जो ज्ञानाचा भाग आहे आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. असे ते टप्पे आहेत. तर उपनिषद या शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. तर सद म्हणजे बसणे, उपनिषद याचा अर्थ की गुरुच्या समीप बसून, गुरुच्या जवळ बसून ज्ञान प्राप्त करून घेणे. गुरुकुल व्यवस्था जी होती की त्यातून प्रत्येक विद्यार्थी त्या काळामध्ये गुरुच्या मार्गदर्शनाखाली घडायचा, ही आपल्या देशाची संस्कृती होती. आणि त्यामुळे ती संस्कृती टिकून होती किंवा तिचं प्रोपोगेशन होत होतं. मी मागे तुम्हाला मॅकोलाचा संदर्भ देऊन ही गोष्ट सांगितली होती. असो, उपनिषदाचा खरा अर्थ गुरुच्या जवळ जाऊन बसून अभ्यास करणे. त्याचबरोबर दुसरा अर्थ उपनिषदामध्ये असा आहे की सदचा दुसरा अर्थ आहे नाश करणे किंवा सैल करणे. तर अज्ञानाची जी शिथिलता आहे किंवा अज्ञानाची जी परिस्थिती आहे त्याला शिथिल करणे किंवा त्याचा नाश करणे, म्हणजे अज्ञानाचा नाश करण्याच्या दृष्टिकोनातून जी जी काही आपण ज्ञानग्रहण करतो त्या सर्व याला सुद्धा उपनिषद असं म्हणतात. हे उपनिषद आपल्या संस्कृतीमध्ये जे शास्त्रानुसार मांडलेले आहेत तर ते 11 प्रकारचे उपनिषद आहेत. त्याचे नाव मी तुम्हाला सांगतो. ईशावास्य उपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मुंडकोपनिषद, मांडुक्य उपनिषद, तैत्तरीय उपनिषद, ऐतरीय उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, छांदोग्य उपनिषद आणि शेवटचं ते श्वेताश्वेतर उपनिषद. यातील ईशोपनिषद जे आहे ते अतिशय छोटं आहे आणि सर्वात मोठं जे आहे ते बृहदारण्यक, ज्याचं आपण आज माहिती पाहत आहोत. ते या उपनिषदामध्ये जे ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाचं जे वैशिष्ट्य आहे ते शब्दार्थानं घेता आजच्या काळात लक्षार्थानं जर घेतलं तर आपल्याला समजू शकतं. कारण देवता, सूरगण याची आपण थोडीशी माहिती मागच्या वेळेस पाहिली की मिथिकामध्ये, की दक्ष प्रजापतीची जे काही मुली होत्या त्याच्यापासून जी संतान या पृथ्वी तलावर किंवा या ब्रह्मांडामध्ये झाली तर त्यात देव किंवा सूर आणि असुर म्हणजे दैत्य हा असा त्यातला जो ग्रुप होता त्या दोघांचं सारखं कॉन्फ्रंटेशन चालू असायचं. आता इथून आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या तत्वाकडे वळायचं आहे. तर खरोखर ह्या गोष्टी बाहेर असतात का, म्हणजे देव आणि दानव हे बाहेर आहेत की आत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये म्हणजे आता याला आपल्याला याचा लक्षार्थ पाहायचा आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये हा देव म्हणजे दिव्यत्व आणि असुरत्व हे बसलेलं आहे. मागच्या एपिसोडमध्ये मी एक गोष्ट जी सांगितली ती गोष्ट की आपण मनुष्य हा प्राणी आहे, त्याच्यामुळे तो सातत्याने विकृत अवस्थेकडे जात असतो, रानटी अवस्थेकडे जात असतो. मग त्याचा सातत्यानं संस्कार करावे लागत असतात. तर हे संस्कार करत असताना त्याच्या अंतर्यामी असलेल्या कुठल्या तरी एखाद्या इंद्रियानं त्याला सांभाळलं, ज्याला अंतःकरण म्हणतात, तर तो विवेकाकडे किंवा विकाराकडे अशा दोन्ही बाजूकडे जाण्यापासून रोखला जाऊ शकतो. म्हणजे विकाराकडे जाऊन रोखला जाऊ शकतो आणि तो विवेकाकडे येऊ शकतो, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे दिव्यत्वही प्राप्त करून घेऊ शकतो किंवा असुरत्वालाही जाऊ शकतो. असो, मग त्याच्यामध्ये जी मांडणी केलेली आहे त्याच्यामध्ये विशेषतः श्लोक क्रमांक 13 पासून तर 17 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या मांडणीमध्ये ते असं म्हणतात की देव आणि दानवामध्ये सातत्यानं युद्ध असायचं. आता याचा अर्थ पण आपल्या अंतर्यामी घ्यायचा आहे, म्हणजे अंधकार कसा दूर होतो ते आपल्याला पाहायचं. तर त्याच्यामध्ये सातत्याने युद्ध असायचं आणि म्हणून त्यांनी तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेल्या प्रत्येकाला आवाहन केलं. तर देवांनी आवाहन केलं वाणीला, म्हणजे तुमच्या माझ्या जिव्हेला, की तू आमच्यासाठी मंत्रोच्चार कर किंवा आमच्यासाठी यज्ञोपवीत धारण कर आणि यज्ञाची उद्गीत म्हणतात त्याला, ते तू आमच्यासाठी धारण कर. दानवान वाटलं ते आपल्या समोर जातील म्हणून दानवांनी तिला सुद्धा तशा प्रकारचं आवाहन केलं. आणि म्हणून त्या तुमच्या माझ्या वाणीमध्ये चांगली गोष्ट आणि वाईट गोष्ट आहे. मग इथून आपल्याला प्रत्येक आपल्या इंद्रियाची एक गोष्ट अशी सापडते
की वाणी जे अनुचित भाषण करते त्याला पाप म्हणतात. आपण पापाची व्याख्या सुरुवातीला पाहिजे याकरता. म्हणजे शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा आपल्याला लक्षार्थ घ्यायचं आहे. तुमचं माझं नाक जे अनुचित वास घेतं त्याला पाप म्हणतात. तुमचा माझा डोळा जे अनुचित पाहतं ते पाप म्हणतात. तुमचं माझं कान जे अनुचित ऐकतं त्याला पाप म्हणतात. आणि तुमचं माझं मन जे अनुचित संकल्प करतं त्याला पाप म्हणतात. पण मन सातत्यानं संकल्प विकल्पावर असतं, त्यामुळे त्या मनामध्ये हा राक्षस आणि तो देव म्हणजे दिव्यत्व आणि राक्षसत्व एकाच वेळेस बसलेलं असतं. आणि मग त्याची जिथे कुरकुडी होईल तिथे तुमची माझी खऱ्या अर्थानं व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व उभं राहत असतं. या सगळ्या गोष्टीचा संबंध खऱ्या अर्थानं ज्ञानाशी आपल्याला लावायचा आहे. आता या सगळ्या गोष्टीचा की हे कसं समजून घ्यायचं आणि हे समजून घेत असताना आपल्याला आपल्या अंतराने तो बदल करण्याच्या दृष्टिकोनातून कोणती शक्ती मदत करू शकते हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर तुमच्या माझ्या इंद्रियामध्ये देव आणि असुर अशा पद्धतीनं बसलेले असतात. हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर आपल्या प्रत्येक इंद्रियाचं जो व्यवहार आहे तो अनुचित न होता उचित किंवा औचित्य राखून जर व्हायला सुरुवात झाली तर तुमच्या माझ्यामध्ये दिव्यत्व प्रगट व्हायला सुरुवात होते. पण मग आता प्रश्न हा आला की उचित आणि अनुचित हे ठरवायचं कोण? कारण आपण स्वतः जे ते स्वतःचे मालक आहोत. तुमच्या माझ्याजवळ त्या ईश्वराने जी बुद्धी नावाची शक्ती दिलेली आहे त्या बुद्धीने या गोष्टी आपल्याला ठरवावं लागत असतात. आणि म्हणून आपल्याला या ज्ञानाची जी उत्पत्ती तुमच्या माझ्यामध्ये होते त्याचा संबंध खऱ्या अर्थानं पाहायचा. तर या विश्वामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत त्या चेतन असो की अचेतन असो त्या प्रत्येकामध्ये काहीतरी चेतना आहे असं ब्रह्मांडाचं एक सूत्र आहे. मग चेतन वस्तूतलं चैतन्य गोष्टीतलं चैतन्य आपल्याला समजतं, अचेतन गोष्टीतलं आपल्याला समजत नाही. ही जी गोष्ट आहे ही जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून असलेली इंद्रियाची आपली कमतरता आहे की अचेतन गोष्टीतलं आपल्याला खऱ्या अर्थानं त्यातलं चैतन्य लक्षात येत नाही, आपण त्याला ओळखू शकत नाही. आणि हा फरक ज्या गोष्टीनं होतो त्या म्हणजे मूळ ते फरक करणाऱ्या गोष्टीला तुमच्या माझ्या चैतन्याला ओळख करून देणाऱ्या गोष्टीला खऱ्या अर्थानं प्राणशक्ती म्हणतात. तुमच्या माझ्यामध्ये मूलतः ती शक्ती आहे प्राणशक्ती. म्हणून तुमच्या माझ्या मनाला आणि बुद्धीला जी टवटवी आहे ती त्या प्राणशक्तीमुळे हे आपण सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे. मग प्राण जर तुमच्या माझ्या बुद्धीला टवटवी देत असेल, कारण कुठल्याही गोष्टीमधला प्राण गेल्यानंतर तिथली टवटवी जाते हे आपल्याला माहिती आहे. मग आता या प्राणाचा संबंध आपल्याला आपल्या त्या ज्ञानाशी पाहायचा कसा होतो? तर तुमची माझी बुद्धी जी आहे सातत्याने त्याच्यामध्ये विचार येतात. ते विचार मनामध्ये संकल्प असतात, विकल्प असतात, ते सातत्याने कल्पनेच्या स्वरूपामध्ये तरंग निघत असतात आणि हे सर्व प्रगट होत असतात वाणीतून. आता हा संबंध लक्षात घ्या. बुद्धीमधले विचार, मनामधले संकल्प वाणीतून प्रगट होतात. मग मनुष्य हा विचाराकडून म्हणजे बुद्धीकडून वाणीच्या मार्गे विचाराकडून वाणीच्या मार्गे जर प्राणाकडे जाईल तर तो प्राणाला काही प्रमाणामध्ये आपलंसं करून घेऊ शकतो. किंवा वाणीच्या साह्यानं हा आपला मनाचा किंवा संकल्पाचा भाग जो आहे किंवा प्राणाचा भाग जो आहे तो आपण विचारानं शुद्ध करायचा. असं जर केलं तर आपण या दोन्ही ठिकाणी उचित अवस्थेला पोहोचू शकतो. हे गणित थोडंसं समजायला कठीण आहे, परंतु परत एकदा मी त्याची तुम्हाला रिपिटेशन सांगतो की आपले विचार जे येतं ते आपल्या वाणीतून जर चांगल्या प्रकारे प्रकट झाले तर तुमच्या प्राणाला शुद्धता प्राप्त होऊ शकते सोप्या भाषेत. किंवा तुमचा प्राण जो आहे तो तुमच्या वाणीतून शुद्ध विचाराकडे जाईल तरी तुम्हाला शुद्धता प्राप्त होऊ शकते. हा त्याचा दुसरा अर्थ. आता हे समजून घेत असताना थोडंसं कठीण वाटतं, परंतु यातून भक्तिमार्ग उभा राहतो. म्हणजे आपण गोऱ्या कुंभाराचं उदाहरण जर पाहिलं तर त्याचं विचार, बुद्धी, मन सर्व त्या भगवंताकडे तल्लीन झालेलं होतं. त्याचा पंचप्राण जो आहे तो त्यानं व्यापलेला होता, म्हणून त्याला दुसरं काही दिसत नव्हतं. तो तसा भाग आहे. परंतु ती फार उच्च अवस्था झाली, बुद्धीची अतिशय उच्च अवस्था झाली. आणि दुसरा प्रकार जो असतो तुमच्या माझ्या बुद्धीला स्वैरपणा असतो, तो स्वैरपणा कमी होऊन आपल्याला कुठं स्थिर करायचं असेल तर आपल्याला आपला हा जो प्राण आहे वाणीच्या साह्यानं मग त्या शुद्ध विचारावर म्हणजे ईश्वरावर आपल्याला जर स्थिर केला तर आपल्यामध्ये बदल होऊ शकतो. मग आपण जे नवविध भक्ती पाहतो आपल्या डोळ्यानं, आता ते अनुचित वगैरे मी त्याकरता सांगितलं, आपल्या डोळ्यानं आपण असं स्वरूप पाहायचं की ज्याच्यामध्ये कोणते अनुचितपणा येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तो अभंग परत लक्षात येईल तुमचा. बोलताना वाणीतून कधी ईश्वराविषयी सिद्ध आपण जर बोललो, जसं नामस्मरण म्हणतात,
ऐकताना श्रवण कीर्तन केलं, हातापायानं त्याचंच पादसेवन किंवा वंदन जर केलं तर आपल्यातून ती नवविधा भक्ती आपोआप होते आणि मग आपलं मन त्या दृष्टीने तदाकार होतं. म्हणजे मन, बुद्धी आणि प्राण याचा हा संबंध जर लक्षात आला तर मग आपल्याला अपेक्षित असलेलं त्या ज्ञानाचं भांडार सापडू शकतं. हा सूत्राचा भाग आहे. दुसरा एक भाग आपण पाहू, जे अचेतन आणि सचेतन मी सांगितले. त्यात अचेतन ही गोष्ट जी आहे ती आपण आज विज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहतो आणि मग त्यातून आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं, कारण ज्ञानाचे दोन भाग आहेत, त्याला आपण परा आणि अपरा असं म्हणतो. परा म्हणजे त्या परमेश्वराविषयी किंवा ब्रह्माविषयी ज्ञान होतं ते, आणि अपरा म्हणजे हे आपण जे या पृथ्वी तलावर राहतो, जो व्यवहार करतो त्यासाठी तुम्हाला मला जे प्राप्त होतं ज्ञान ते. त्यातलं परा ज्ञान जे त्यातून तुमची माझी जीविका चालते, पण जीविकेची ओळखच तुम्हाला मला होत नाही. म्हणून आपण साधारणतः म्हणतो की आपण उपजीविका जी करतो म्हणजे अपरा बुद्धीनं जे काम करतो ते व्यवहारामध्ये करतो. इथून आपल्या खऱ्या अर्थानं सचेतन आणि अचेतनची गोष्ट लक्षात येईल. अचेतनामध्ये म्हणजे या मटेरियलिस्टिक जगाची आपण जी ओळख करून घेतो आणि त्याच्यामध्ये आपण स्वतःची विद्वत्ता दाखवतो, त्याला आपण ज्ञान म्हणतो. ही सगळ्यात फसवी गोष्ट आहे, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणून ज्ञानाची खरी व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये अतिशय शुद्ध पद्धतीने दिलेली. ती ज्ञानाची व्याख्या सांगण्यापूर्वी भगवंतानं स्वतः तुला मी ज्ञान सांगतो असं म्हटलं, पण ते ज्ञान तुला मी नुसतं एकटं सांगत नाही असं ते बोलले. 7व्या अध्यायामध्ये भगवंत स्वतः म्हणतात, मज समग्राते जानसे ऐसी आपुलिया तळ हाताचे रत्न जैसे तुझं ज्ञान सांगेन तैसे विज्ञानी सहित. मला जर तुला पूर्णपणे समजून घ्यायचं असेल हे अर्जुना, ज्या पद्धतीने तळ हातावर रत्न ठेवलं असतं तशा पद्धतीने तुला मला जर समजून घ्यायचं असेल तर तुला मी ज्ञानासहित, ज्ञान विज्ञानासहित सांगतो. म्हणजे एक लक्षात घ्या, हा जो गोंधळ सगळे लोक सार्वत्रिक टाकतात की तुम्ही देवाच्या नांदी लागले, तुम्ही भक्तीच्या नांदी लागले, हे योग्य नाही. आणि काही लोक म्हणतात की हे सगळं सोडून तुम्ही नुसतं आपला संसार करा, हेही ठीक नाही. म्हणजे आयुष्यामध्ये माणसानं संसाराबरोबर परमार्थ केला पाहिजे, हे खऱ्या अर्थाने त्या ओवीमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. कारण तुम्हाला विज्ञान माहीत पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला स्वज्ञान जे स्वरूप ज्ञान जे ते सुद्धा आपल्याला पाहिजे. म्हणजे परा आणि अपरा हे ज्ञान आपल्याला एका वेळी मिळालं पाहिजे. मग ते मिळत असताना आपला जो खरा गोंधळ होतो की आपण त्याला खऱ्या ज्ञान समजतो, ते ज्ञान काय काय गोष्टी नाहीत हे ज्ञानेश्वरीतली जी महत्त्वाची ओवी सांगते ती आपल्याला त्या तमसोमा ज्योतिर्गमय या निमित्तानं पाहायची. ज्ञानेश्वरी म्हणते 7व्या अध्यायामध्ये 5वा आणि 6वी अशी ओवी ती 7व्या अध्यायातली, तैसे जाणीव जेथ न रिघे विचार मागुता पाऊली निघे तर्कू आईनी नघे अंगी जयाच्या अर्जुना तया नाव ज्ञान. एर प्रपंचू हे विज्ञान, तेच सत्यबुद्धी हे अज्ञान, हेही जाण. म्हणजे ज्ञान काय, विज्ञान काय आणि अज्ञान काय, या तिन्ही गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या 2 ओव्यांमध्ये सांगितल्या. पण ते सांगत असताना ज्ञान काय काय नाही, ज्याला आपण समजतो ज्ञान आहे की यालाच आपण ज्ञान समजतो, त्या गोष्टी ज्ञानेश्वर महाराजांना अतिशय म्हणजे सुंदर पद्धतीने दूर केल्या. आता ह्या दूर करत असताना आपल्याला काही गोष्टी ज्या येतात त्या ह्या ओवीचे अर्थ समजून घेण्यापूर्वी महत्त्वाच्या ज्ञान आपल्याला कशा करता पाहिजे हे आपण लक्षात घेऊया, म्हणजे आपली ती गोष्ट हे होईल. तर 4थ्या अध्यायामध्ये जो अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे, यदा यदाही धर्मस्य, आपण हा जो श्लोक पाहिलेला आहे त्याच्यामध्ये, आणि त्या श्लोकामध्ये भगवंत तो श्लोक जो आहे त्याच्यामध्ये म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम अधर्मस्य तदात्मान सूर्यामहम्मी. म्हणजे या पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं की अधर्माचा ज्यावेळेस नाश होईल किंवा धर्माला ज्यावेळेस ग्लानी येईल त्यावेळेस त्या अधर्माचा नाश करण्याकरता मी स्वतः या ठिकाणी सूर्यामहम्मी म्हणजे मी स्वतः येईन. आणि त्यांनी नंतरच्या श्लोकामध्ये 3 गोष्टी सांगितल्या, परित्राणाय साधूना, विनाशाय च दुष्कृत्या आणि धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या 2 श्लोकामध्ये एक गोष्ट भगवंतांनी स्वतः 2दा सांगितली की धर्माला ग्लानी येईल त्यावेळेस अधर्माचा नाश करण्यासाठी मी येईल, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये धर्माची संस्थापना करण्यासाठी सुद्धा येईल. म्हणजे या 2 श्लोकामध्ये त्यांनी धर्मस्थापना ही गोष्ट सांगितलेली. मग धर्म म्हणजे काय,
तर धर्म म्हणजे आपण ज्या गोष्टी आपल्या आजूबाजूला धर्माच्या दृष्टिकोनातून पाहतो त्याला धर्म म्हणत नाही. तर धर्म ही गोष्ट जी आहे ही थोडीशी क्लिष्ट अशा दृष्टिकोनातून आपल्याला पाहणं आवश्यक आहे, की आपण जी आजच्या काळामध्ये पाहतो की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे धर्म नाहीत. तर तुमच्या माझ्या बुद्धीमध्ये असलेली जी शुद्ध विचाराची धारणा आहे ती आपण पाहिली पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये समाजाची जी अवनती आपण पाहतो त्याचं कारण ही धारणा जी ही ढासळलेली आहे. आज मी सांगितलेल्या विपरीत परिस्थितीच्या प्रसंगी आपण दीपावली साजरी करावी की न करावी हा विचार तुमच्या माझ्या बुद्धीमध्ये, तुमच्या माझ्या डोक्यामध्ये येणं म्हणजे खऱ्या अर्थाने ती जागृती आहे. तो दीपोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे खऱ्या अर्थानं. नाहीतर मग तुमच्या माझ्या भाऊबंद जे येतं ते कोणी फाशी घेत आहे, कोणी वैतागानं घरामध्ये त्यांच्या भांडणं लागलेले आहेत किंवा काही लोक हताश झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला त्यांच्याशी काय घेणं आहे, आमचे फटाके फुटलेच पाहिजे, आमचा सर्व आनंदोत्सव झालाच पाहिजे, आमचे कपडे नवे झालेच पाहिजे, असं जर असेल तर मग आपण त्या गोष्टी जाणून घेतल्या नाही हा त्याचा अर्थ आहे. म्हणून शुद्ध आचरण, सर्व हितैषी बुद्धी, निस्पृहता आणि निस्पृह किंवा निस्वार्थी आचरण अशा प्रकारची एक लोकांमध्ये जागृती हवी अशा प्रकारच्या विचाराची या दृष्टिकोनातून जर समाज उभा राहिला तर ती समाजाची अवनती जी आहे ती निश्चितपणे कमी होऊ शकते. आणि त्याला धर्मसंस्थापना भगवंतानं म्हटलेलं आहे. कारण ते म्हणतात त्या श्लोकाच्या पृथक्करणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ते धर्मजात आघवे युगे युगे मी रक्षावे, ऐसे ओघू सुस्वभावे असो. हा ओघ जो आहे म्हणजे सातत्यानं सूत्रप्रमाणे चालू येतो आणि तो मला राखणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही माझी जी तुमची माझी निर्मिती मी जी केलेली आहे त्या सर्वांमध्ये हा धर्म किंवा ही विचारधारा कायम राहिली पाहिजे. याकरता प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा धर्म जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून जी आवश्यकता आहे त्याला ज्ञान म्हणतात. आणि त्या ज्ञानाचा प्रकाश जो आहे तो तुम्हाला मला मिळाला पाहिजे असं ज्ञानेश्वरीमध्ये सातत्यानं प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही ज्ञानाची खरी प्राथमिक अवस्था जी आहे ती आपण अशा पद्धतीनं समजून घेणं आवश्यक आहे. मग जाणीव जी येथणारी घे, बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टी आपण त्याला ज्ञानामध्ये म्हणतो. ती जाणीव, तुमच्या माझ्या संबंधाची जाणीव, उपकाराची जाणीव, तुमच्या माझ्या कोणाच्या असलेली ती कृतज्ञता आपण व्यक्त करतो, ती ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सातत्यानं आपण ज्ञानामध्ये मोडतो. पण तसं नसतं. कारण एखाद्या व्यक्तीने तुम्हाला जर एखादी चुकीची गोष्ट करायला सांगितली, जर त्याचं तुमच्यावर ऑब्लिगेशन असेल आणि तुम्ही त्या गोष्टी करत असल्या, ज्याला आपण म्हणतो की भिडेपुटी आपण बऱ्याच गोष्टी करतो, तसे जर आपण करत असेल तर आपल्याला शुद्ध पद्धतीचं ज्ञान नाही हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. विचार मागुता पाऊली निघे, विचारामध्ये आणि ज्ञानामध्ये फरक असतो. ज्ञान जे शुद्ध असतं ते वेगळं आणि विचार वेगळा. जसं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष आहेत. त्या प्रत्येकाचे इलेक्शनच्या दरम्यान जाहीरनामे निघतात, त्या प्रत्येकाची पॉलिसी असते. त्यांची पॉलिसी त्यांच्या सुप्रीमोजनी काढलेली जी असते ती त्यांना प्रत्येक वेळी विचाराच्या दृष्टिकोनातून श्रेष्ठ वाटत असते. मग ती हिटलरची असो की अन्य कोणाची असो, प्रत्येकाला ती प्रत्येकाची योग्य वाटत असते. आपण उत्तर कोरियाचा जो आहे डिक्टेटर, त्याची पॉलिसी आहे ती त्याला योग्य वाटत असेल, परंतु ती दुसऱ्याचं जीवन जे आहे ते उद्ध्वस्त करायला जर निघली असेल तर ती पॉलिसी ज्ञानामध्ये बसत नाही. म्हणजे विचार कोणाचा किती योग्य वाटत असला त्याला स्वतःला किंवा तो पटवून देत असला तरी ती ज्ञानाच्या कक्षेमध्ये येत नाही. आणि तर्क किंवा कल्पना ह्या गोष्टी तर ज्ञानाच्या कक्षेमध्ये अजिबात बसत नाहीत. मग आपण ज्याला ज्ञान समजतो तो खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराज होता की तो प्रपंच जो आहे आपला, तो महाप्रपंच जो आहे तो बाह्यातकारी सुरू होतो. आणि मग प्रपंचाला आपण जर विज्ञान समजत असेल, जे आपण जाणून घेतलेलं आहे आणि त्यातून आपली स्वतःची आपण श्रेष्ठता जर सांगत असेल तर मग मी सांगितलं तो विरोधाभास निर्माण होतो. समाजामध्ये अतिशय म्हणजे ज्याला आपण जीवन जगणं कठीण झालेलं आहे, खडतर झालेलं आहे, अशा प्रकारचा एक घटक आहे. आणि समाजामध्ये अतिशय सुबत्ता आहे आणि कशाही प्रकारच्या व्यभिचाराकडे कशा प्रकारचे पैसे मिळून स्वतः जीवनामध्ये जे लोक म्हणजे आनंदोत्सव मनवतात ते प्रकारचे लोक आहेत. पण ही दोन प्रकारची किंवा दोन इम्बॅलन्स परिस्थिती जी आहे ही समजून आल्याशिवाय ज्ञानाची परिपूर्तता होऊ शकत नाही. पण ही परिस्थिती जगामध्ये सातत्याने जी आहे त्याला विज्ञान म्हणतात. आणि विज्ञानामध्ये ह्या गोष्टी निश्चितपणे तुम्हाला सापडू शकतात. कारण विज्ञान हे इट ऑलवेज डील्स विथ मटेरियलिस्टिक थिंग्स, मग ते विज्ञान आहे. परंतु त्या ओळीमध्ये जो भाग म्हटलेला दुसरा एर प्रपंचू हे विज्ञान, ते तर सत्यबुद्धी हे अज्ञान. आपली फसगत तिथे झालेली. मी, माझं कुटुंब,
त्याच्या पलीकडे गेल्यानंतर माझे स्नेहीजन, त्याच्या पलीकडे गेल्यानंतर माझा मित्रवर्ग, याच्या पलीकडे कोणी बाहेर जायला तयार नाही. आपण त्याकरता सुरुवातीला ईश्वर, संत, महापुरुष, विभूती आणि युगपुरुष अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या श्रेणी पाहिल्या, त्या श्रेणीमध्ये आपल्याला ही गोष्ट जी आहे ती विरोधाभासाच्या दृष्टिकोनातून लक्षात देणं आवश्यक आहे. सामान्य व्यक्ती सेल्फ सेंटर्ड असतो, पण सेल्फ सेंटर होण्यामध्ये चुकीचं काहीच नाही, कारण प्रपंच करणं प्रत्येकाला आवश्यक आहे. प्रपंचाशिवाय ही समाज व्यवस्था टिकणार नाही, ही संस्कृती टिकणार नाही, हे निश्चित. पण प्रपंचामध्ये जो व्यक्ती संवेदनशील असतो, ती संवेदनशीलता येण्या दृष्टिकोनातून त्यांना दूरगामी विचार करून स्वतःच्या बुद्धीला, स्वतःच्या ज्ञानाला, त्यातील शुद्धतेनं विवेक निर्माण करून जर आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला जर आपण मदत करू शकत असेल हे जर पाहिलं, तर निश्चितपणे त्या ज्ञानातून विवेक निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि मग तिथे खऱ्या अर्थानं पहिली गोष्ट सिद्ध होते, तमसो मा ज्योतिर्गमय. जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. मी सुरुवातीला जी दिव्यत्वाची गोष्ट सांगितली, ती दिव्यत्वाची गोष्ट जी आहे की तुकाराम महाराजासारखा जो व्यक्ती आहे की ज्यानं बाकी लोकांसाठी स्वतःच्या घराची राख रांगोळी केली, मग व्यवहाराच्या दृष्टिकोनातून तो मूर्ख ठरला, त्याला मूर्खपणाचा शिक्का बसला असेल, त्याच्या पत्नीनं कदाचित त्याच्या भोवती किंवा त्याच्या विरुद्ध अतिशय याच्यामध्ये भांडणं वगैरे केली असतील, ते सर्व मान्य आहे. परंतु त्याच्यामागची विचारधारा जी होती ती ही होती, जे का रंजले गांजले त्यासी म्हणी जो आपले, किंवा बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अशा प्रकारची ही अंतर्यामी तुमच्या माझ्या जी ज्योती पेटते, ती ज्योती पेटली म्हणजे समजायचं कुठेतरी पराशक्तीला आवश्यक असलेलं किंवा पराशक्तीला अपेक्षित असलेलं सचेतनाबद्दलचं ज्ञान जे आहे ते शुद्ध पद्धतीने जागृत झालं. म्हणजे ज्ञान काय नाही आणि ज्ञान काय आहे या ठिकाणी आपण होतो. मग हा दीपोत्सव जो असतो हा कशा पद्धतीने झाला पाहिजे किंवा कशा पद्धतीने होऊ शकतो हे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे. पहिली दुसरीच ओवी, देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, मने निवृत्ती दासू अवधारी जोजी. ज्ञानेश्वरी दुसरीच ओवी की अशा प्रकारचं ज्ञान प्रत्येकाच्या हृदयामध्ये म्हणजे बुद्धीमध्ये तू टाकू शकतो आणि म्हणून तू सर्व चांगल्या गोष्टीचा श्री गणेश करू शकतो, असं त्या देवाला किंवा दिव्यत्वाला ज्ञानेश्वर महाराजांना मंगलाचरणामध्ये वंदन केलेलं आहे. म्हणून आजच्या काळामध्ये आपण ज्या ज्या गोष्टीचं मोठेपणा किंवा ज्या ज्या गोष्टीचं आपल्याला स्वतःला आपण ज्याला म्हणतो की मला त्याचं भूषण आहे, अशा प्रकारच्या आपण वेगवेगळ्या डिग्रीज घेऊन फिरतो, त्या डिग्रीजमध्ये आपण सातत्याने एक गोष्ट पाहत राहिली पाहिजे की त्याच्यामध्ये संवेदना कुठे आहे का. ती संवेदना की दुसऱ्याला लागू पडेल अशी. सुदैवानं वैद्यकीय व्यवसायामध्ये आम्ही जे लोक काम करतो त्याचा संबंध या गोष्टीशी सातत्याने येतो. कारण आज या विपरीत काळामध्ये की वर्षभरामध्ये लोकांच्या हाताला काम नाही, ज्यांनी मेहनतीनं शेती वगैरे तयार केली, अतिवृष्टीनं अकाली वृष्टीनं ती सर्व जी मेहनत आहे ती ज्या स्वरूपात प्राप्त व्हायला पाहिजे ती प्राप्त झाली नाही. सृजन काळामध्ये आपण या सृष्टीचं वर्णन केलं की त्या काळामध्ये त्यांनी खूप मेहनत केली आणि हा दीपोत्सव साजरा होत असताना दसऱ्यापासून हा खऱ्या अर्थानं आनंदोत्सव आहे. पण हा आनंदोत्सव साजरा करत असताना तुमच्या माझ्यातला एक घटक की ज्याने खरोखर प्रामाणिकपणे शेतामध्ये काम केलेलं आहे, प्रामाणिकपणे आपल्या व्यवसायामध्ये काम केलेलं आहे, पण त्यांची व्यवसाय त्यांची शेती ही जी तशा प्रकारची निपजू शकली नाही किंवा तशा प्रकारचा मांगल्य किंवा आर्थिक त्यांना सहायता करू शकत नसेल, तर हा आनंदोत्सव आणि हा दीपोत्सव साजरा करत असताना बाकी लोकांनी त्यांची संवेदनाशील कशी दाखवावी. जगाच्या पाठीवर अशा प्रकारचे बरेचसे उदाहरण आपल्याला सापडतील की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ किंवा वसुधैव कुटुंबकम. आपण जगामध्ये कुठेही अशा प्रकारची म्हणजे नैसर्गिक काही आपत्ती आली तर वेगवेगळ्या प्रकारचे देश जे येतं ते औषधी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्न किंवा वेगवेगळ्या प्रकारची अशी म्हणजे वस्तू जे आहेत त्या रूपानं त्या देशाला मदत करतात. ते जागतिक स्तरावर ठीक आहे, परंतु तुमच्या माझ्या वैयक्तिक गोष्टीमध्ये अशा प्रकारची आपण काही मदत करू शकतो का याचा विचार दीपोत्सवाच्या निमित्तानं करायला पाहिजे. म्हणून 15 दिवस आधी किंवा एक 10 दिवस आधी या गोष्टीचा उहापोह मी तुमच्यासमोर मांडत आहे. असो, ज्ञानाची ही जी गोष्ट आहे की खऱ्या अर्थानं काय नाही आपण पाहिलं, मग आता आपल्याला जे खऱ्या अर्थानं ज्ञान जे त्याचे काही जर अर्थ समजून घ्यायचा असेल तर काही गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला त्या ज्ञानेश्वरीच्या आधारानं पाहावं लागतील. ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर
13वा अध्याय पाहिला तर त्या 13व्या अध्यायामध्ये हे ज्ञान काय आहे हे पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि ते ज्ञान सांगत असताना ते म्हणतात की तैसे हृदयचिनी ज्ञाने जी देही उमटली चिन्हे ती सांगू आता अनन्य चांग ऐक. मी आता तुला सांगतो ते तू ऐक. जे हृदयामध्ये ज्ञान प्रकट झाल्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्या, आणि मग त्या अर्थानं खऱ्या अर्थानं ज्ञानाची उपज जी आहे ती आपण अंतर्यामी किती हुशार आहोत की आपल्याला किती ज्ञान प्राप्त झालेलं आहे याच्यापेक्षा त्याचं आचरणामध्ये किती प्रमाणामध्ये उपयुक्तता दिसते यावरून ते लक्षात येतं. कारण ज्ञानाची उपलब्धी किंवा उपयुक्तता ही समाजाला जर होत असेल तर त्याचा फायदा आहे, आणि तर खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं आचरण तशा प्रकारचं शुद्ध झालं असं म्हणता येईल आपल्याला. आणि मग त्यांनी अध्याय क्रमांक 13 मध्ये 7व्या श्लोकापासून तर 11व्या श्लोकापर्यंत ही ज्ञानाची लक्षणं सांगत असताना ज्ञानेश्वरीमध्ये या 4-5 श्लोकांवर 679 ओव्या जवळपास ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या आहेत. अतिशय ज्ञानप्रचूर. त्या ज्ञानापेक्षा प्रत्येक जे शाश्वत मूल्य म्हणून त्यामध्ये सांगितलेलं आहे तुमच्या आचरणात त्या प्रकट होणारं, त्या प्रत्येकाची अतिशय विस्तृत अशा प्रकारचं उहापोह करून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येकाला पटेल अशा प्रकारच्या त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामधले जे लक्षणं आहेत ते सुरुवातीला मी तुमच्यासमोर सांगतो, आणि जसं जसं आपल्याला आपल्या चिंतनामध्ये काळ येईल तसं आपण प्रत्येक त्यातलं लक्षण जे ते पाहणार आहे. कारण ते खऱ्या अर्थाने शाश्वत मूल्य आहे. म्हणजे बंधुभाव, वात्सल्य, प्रेम ह्या गोष्टी निश्चितपणे असतात. पण तुमचा माझा बंधुभाव फक्त आपल्या घरातच असेल, तुमचं माझं वात्सल्य प्रेम आपल्याच घरात असेल तर त्याची उपयुक्तता निश्चितपणे कमी होते. म्हणून खरे शाश्वत मूल्य जे ते ज्ञानेश्वर महाराजांनी त्या 7व्या श्लोकामध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे. तर ते ज्ञानाचे उपज किंवा बाह्य लक्षण आहेत. ज्या पद्धतीनं आपण दीपक लावल्यानंतर त्या दीपकाचं तेज सर्वत्र पसरतं, तसं ज्या व्यक्तीमध्ये ज्ञान प्रगट झालेलं आहे त्या व्यक्तीच्या ज्ञानातून त्याचं आचरण जे ते शुद्ध झाल्यानंतरचा प्रगटपणा हा बाह्यकारी दिसला पाहिजे अशी ज्ञानेश्वर महाराजांना अपेक्षा आहे किंवा आपल्या शास्त्राला अपेक्षा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण वेदापासून जी सुरुवात केली गोष्ट की ज्याला आजची पिढी खरोखर टाळते, म्हणून त्याचा वेदांत जो ज्ञानाचा भाग आहे उपनिषद त्यातील जो भाग आपण घेतला खऱ्या अर्थानं तो लक्षार्थानं घेतला. त्या उपनिषदाचं खऱ्या अर्थानं दोहन करून गीतेची निर्मिती झालेली आहे भगवंत स्वतः सांगतात. आणि त्याचं दोहन केलेलं गीतेचं जे तत्व आहे, सारतत्व जे आहे ते अतिशय विस्तृत प्रमाणामध्ये उदाहरणासहित आज कलियुगामध्ये तुमच्या माझ्यासमोर मराठीमध्ये किंवा आपल्या प्राकृतामध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये, म्हणजे वेदांचं कनेक्शन इकडे ज्ञानेश्वरीच्या ओळीमध्ये लागतं हे लक्षात आलं पाहिजे. आणि या सर्व शास्त्राचा उपयुक्तता जी आहे ती माणसाचं आचरण शुद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आहे. आणि माणसाचं आचरण शुद्ध करण्याकरता मी तुम्हाला किती वेळ काय सांगायचं, तू असं कर तू तसं कर असं भगवंत अर्जुनाला जे म्हणतात ते शेवटी आपल्याला एका सिंपल गोष्टीवर लक्षात येईल. ती गोष्ट तुम्हाला मला सांगणं आवश्यक आहे. ती सिंपल गोष्ट अशी आहे की आपण सर्वांनी तो दंगल नावाचा पिक्चर पाहिलेला आहे. त्या दंगल नावाच्या पिक्चरमध्ये आमिर खान त्या मुलीला त्या कठाड्यावरून त्या पाण्यामध्ये फेकतो, आणि ती पाण्यामध्ये असताना शेवटच्या याच्यामध्ये तो सीन दाखवलेला आहे. ती पाण्यामध्ये ज्यात बुडलेली असते तर तो म्हणतो की मी तुला लढाई शिकू शकतो, पण लढायचं तुला स्वतः आहे. तसं वेदापासून तर ज्ञानेश्वरीपर्यंत ज्ञानाचे खूप उदाहरणं दिलेले आहेत. कसं ज्ञान ग्रहण करावं, कसं ज्ञान प्रकट करावं सगळं सांगितलेलं आहे. पण सांगून ऐकून आपण तसेच राहत असेल तर त्याला फक्त विद्वान म्हणतात, म्हणजे ज्याच्यावर विद्वत्ता आहे. पण आचरण शून्य जर असेल तर तसे विद्वान लोकांची काही उपयुक्तता समाजामध्ये राहत नाही. त्याच्यामुळे ती गोष्ट जी आहे ती ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे, वेगवेगळ्या तत्वज्ञानाने सांगितलेलं आहे की एक जण म्हणतो की आय नो द राईट थिंग बट आय फॉलो द रॉंग थिंग्स. माय स्पिरिट इज विलिंग बट माय फ्लेश इज वीक. आणि तेच तुरीधनानं सांगितलं होतं, जानामि धर्मस्य न च मेव प्रवृत्ती, जानामि अधर्मस्य न च मेव निवृत्ती. धर्म काय आहे ते मला समजतं पण माझी प्रवृत्ती होत नाही, अधर्म काय आहे ते मला माहीत आहे पण मी तिथून निवृत्त होत नाही. मग तुम्हाला आम्हाला सगळ्या गोष्टी समजत असून समजून उमजून जर आपण त्या गोष्टी अंगीकार करत नसेल, आचरणातून दाखवत नसेल तर मग आपल्या या ज्ञानाला किंवा आपल्या विद्वत्तेला काही अर्थ नाही. आणि ती फक्त आपली नुसती पुस्तकी डिग्री झाली, आपल्या अंतर्यामी त्यांना कोणताही बदल झालेला नाही, आपल्या चैतन्याला पण त्यांना कुठल्याही प्रकारचं शुद्ध केले नाही, हा त्याचा अर्थ आहे. म्हणून 7व्या श्लोकामध्ये 13व्या अध्यायाची जी गोष्ट सांगितलेली आहे ते फक्त आज आपल्याला म्हणजे स्थूल रूपानं पाहायचे आहेत. तो श्लोक म्हणतो अमानित्व, अधंबत्व, अहिंसा, क्षमा, आर्जव, आचारोपासना म्हणजे गुरुसेवा, शौच म्हणजे शुद्धता, ही शुद्धता फक्त बाह्यकारी अंतर्यामी, स्थैर्य धैर्यापासून निर्माण होतं, आणि
आत्मनिग्रह किंवा इंद्रिय निग्रह हे अशा प्रकारचे 7-8 गुणधर्म त्या 7व्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. आणि या 7व्या श्लोकावर माऊलींनी जवळपास 327 ओव्यांचं मला वाटतं ज्ञानेश्वरीच्या एका श्लोकावर असलेलं सर्वात मोठं भाष्य येते आणि मनापासून ते वाचण्यासारखं आहे, पाहण्यासारखं आहे. तर हे गुणधर्म आपल्यामध्ये कशा प्रकारे विकसित होऊ शकतील, कारण तुम्ही आम्ही सातत्यानं या व्यवहारामध्ये आपण ज्या काही गोष्टी अचीव करतो त्यातून तुम्हाला मला इमिजिएट लागणारी बिमारी जी त्याला अहंकार म्हणतात, आणि त्या अहंकारामुळे तुमचं व्यक्तिमत्व झाकळलं जातं. म्हणून अमानित्व आणि अधम्मत्व आपल्याला समजलं पाहिजे. थोडी सत्ता, संपत्ती, पद आल्यानंतर माणसामध्ये मद निर्माण होतो आणि त्या मदातून आपण कुठली हिंसा करायला कमी करत नाही. ती हिंसा वाचिक असो, कायिक असो, मानसिक असो, ती हिंसा तुम्हाला निश्चितपासून तुमच्या ज्ञानापासून दूर नेते. म्हणून अहिंसेचं महत्त्व त्यात सांगितलेलं आहे. अहिंसा आणि तुमचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं उजळ करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला जी काही एक मूलभूत शक्ती अंतर्यामी सापडू शकते विभूती तत्वामध्ये पाहिली ते म्हणतात क्षमा. क्षमा, ती क्षमा सुद्धा तुम्हाला मला समजली पाहिजे. बऱ्याच गोष्टी आणि बरेच लोक जे येतं एखादी गोष्ट जे डोक्यामध्ये घेऊन बसतात की स्वतःच्या आयुष्याचा फार कचरा करून टाकतात. बरं, त्या एकट्याच्या व्यक्तिमत्वाचा कचरा होता ठीक आहे, पण त्याच्यावर त्याच्या कुटुंबाला घेऊन बुडतो. आपण कुठल्याही कोर्टामध्ये जर गेलो तर आपल्याला भावबंदीचे किस्से अशा प्रकारचे सापडतील. तिथं साध्या म्हणजे तुमच्या ज्ञानाची उपयुक्तता जर असेल, क्षमा. आयुष्य किती आहे? आयुष्यामध्ये जर आपण 3 टप्पे पाहिले तर आजच्या काळामध्ये 30 वर्षापर्यंत आपण जीवनात उभे राहतो शिक्षण घेऊन. नंतरची 30 वर्ष आपण आपल्या संसारामध्ये गृहस्थाश्रमाला उभा करण्याचा प्रयत्न करतो, आणि ते करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधीनं जर्जर केल्यानंतर 60 वर्षानंतर आपण त्या व्याधीचं निराकरण करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये जातो. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जगतो किती, कसं, आणि त्याच्यामध्ये आपला जर क्षमाशीलता नसेल तर आपल्या त्या जगण्याला अतिशय आणखी दुरावस्था अवस्था प्राप्त होते. म्हणून ज्या व्यक्तीनं क्षमा अंगीकारली तो बऱ्याच गोष्टी डिलीट करतो आणि त्याचं जीवन सुसह्य होतं. माणसानं जगत असताना समाजाकरता तर जगलंच पाहिजे, पण त्याचबरोबर तो स्वतः कसा जगतो हे सुद्धा पाहिलं पाहिजे. त्याचं स्वतःचं जीवन जे ते स्फटिकासारखं शुद्ध कसं होईल हे त्यानं पाहिलं पाहिजे, आणि स्वतःच्या क्षमताचा परिपूर्ण वापर करून आपण समाजाला कसं उपयुक्त होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे. ते पाहण्याची दृष्टी त्याला आतून निर्माण झाली म्हणजे त्याचं ज्ञान प्रगट झालं असं ज्ञानेश्वरी सांगते, म्हणजे वेद सांगतात. हा त्याचा कोरिलेशनचा भाग आहे. ते म्हणून थोडंसं मी सुरुवातीला सांगितलं ते रटाळ वाटतं, पण त्याच्याशिवाय ते आपलं हे लक्षात येत नाही. कारण आपल्या या जीवनदर्शन व्यासपीठाचं सूत्र जे आहे की आपल्या खऱ्या अर्थानं असलेल्या संस्कृतीची ओळख करून घ्यायची. कारण आपली संस्कृती ही ज्ञान संस्कृती आहे. जगाला आपल्या संस्कृतीने काय दिलं असं जर पाहिजे असेल तर ते ज्ञान दिलेलं आहे, आणि म्हणून त्या ज्ञानाची खरी ओळख आपली स्वतःला पहिले झाली पाहिजे. म्हणून मी थोडासा क्लिष्ट जरी वाटत असलं तरी हा भाग तुमच्यासमोर मांडला. म्हणून आता मी मूळ मुद्द्यावर शेवटच्या 5-7 मिनिटाकरता येतो. तर हे जे मी तुम्हाला म्हणजे तुमच्या माझ्या व्यक्तिमत्वामध्ये येऊ शकणारे शाश्वत मूल्याचे भाग जे आहेत, अमानित्व, अधम्मत्व, अहिंसा, क्षमा, स्थैर्य, आर्जव माझा प्रकार तर आज करायलाच नाही. वी हॅव बिकम व्हेरी फॉर्मल. कुठं बुडते हे जन्न देखवे डोळा म्हणणारा आणि इट इज ओके म्हणणारा आजचा काळ. एखादा व्यक्ती आपण पाहतो, ठीक आहे, करोनाच्या काळामध्ये आपण कोणाला जाऊन भेटू शकत नाही, मान्य आहे. आपण कोणाच्या दुःखामध्ये सहभागी होऊ शकत नाही, परंतु आपण हा प्रयत्न किती प्रमाणात करतो. म्हणजे मोबाईल वगैरे याच्यामुळे आपल्याला तसं वाटून घेतो आपण की आपल्यासमोर एखादा असा दुःखद प्रसंग त्याच्यामध्ये व्हॉट्सअपवर वगैरे आला तर आपण त्याला हात जोडून श्रद्धांजली, विनम्र अभिवादन असं एक ठोकून देतो आणि आपलं कर्तव्य संपलं असं आपण समजतो. हा जो प्रकार जो आहे तो आपल्या स्वतःला समजून सांगण्याचा झाला, आणि अशा प्रकारची जर संस्कृती निर्माण होईल हळूहळू तर मग आपण कशा प्रकारच्या अडचणीमध्ये येतोय आपल्या लक्षात येईल. कदाचित करोनामुळे ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक समजून घेतली पाहिजे. आर्जवी असणे म्हणजे नम्र असणे म्हणजे तुम्ही कमकुवत आहे, कमजोर आहे हा त्याचा अर्थ नाही. क्षमा वीरस्य भूषणम याचा दुसरा भाग जर असेल तर आर्जव आहे. आणि हे जर पाहायचं असेल तुम्ही आम्ही प्रत्येकाने गोष्ट सातत्यानं पाहिलेली आहे. कौन बनेगा करोडपती या स्टेजवर ज्यावेळी एखादी स्त्री समोर येते त्यावेळेस तुम्ही अमिताभ बच्चन यांचं बिहेवियर पहा, मी तुमच्या लक्षात येईल मी काय सांगतो. नम्रता, सद्गुण याचा साक्षात पुतळा आपल्याला त्यावेळेस अमिताभ बच्चन दिसतात. त्या स्त्रीच्या सन्मानार्थ ते उभे राहतात, तिला त्या हॉटसीटवर ते बसवतात, आणि नंतर कार्यक्रम झाल्यानंतर किंवा तिचं म्हणजे तो तिचा टर्म संपल्यानंतर तिला अतिशय आदराने ते उतरवतात. तुमची माझी संस्कृती अशा प्रकारे जगल्या जाते.
तो या शताब्दीचा महानायक जरी असला किंवा त्याचे बाकीचे कुठल्याही प्रकारचे असले, पण हे अशा गुणधर्म त्याच्यामध्ये दिसतात, ते मानवतेला महान करणारे आहेत, ते ज्ञानाला प्रगट करणारे आहेत, ते आचरणाला शुद्ध करणारे किंवा दाखवणारे आहेत. कारण अशा प्रकारचे जगणारे लोक जे आहेत, याला खऱ्या अर्थाने तुमचे माझे आयडल्स ते झाले पाहिजेत. त्यांची वाणी, त्यांचं बोलणं, त्यांचं आर्जव, त्यांचं माधुर्य हे आणखीन वेगळ्या प्रकारे आपल्याला पाहता येऊ शकतं. आणि तिथं जे ते करतात दॅट इज नॉट सिम्पल ॲक्टिंग. ॲक्टिंगचा काळ त्यांचा झाला, भरपूर झाला. तो व्यक्ती म्हणून तुमच्या माझ्यासमोर बसलेला असतो आणि ही तुमच्या माझ्या भारताची संस्कृती आहे. आर्जव, आचार्योपासना. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की मॅकॉलेने तुमची माझी गुरुकुल पद्धती तोडून टाकल्यामुळे गुरूंच्या जवळ बसून ज्ञान घेणे, उपनिषद, ती गोष्ट आपली सुटली. देन वी हॅव बिकम पीपल विथ टेक्स्ट, सिम्पल टेक्स्ट, ज्याला आपण गाईड म्हणतो, किंवा मोबाईलवर आपल्याला जो डाटा मिळतो तो इंटरनेटचा डाटा, त्याच्यावर आपण शिकायला सुरुवात केली. कुठल्या गोष्टीचं आपल्याला सखोल ज्ञान कसं घ्यायचं, काय घ्यायचं, याचा खऱ्या अर्थानं अर्थ जर आहे. नुसतं गुगलवर भेटलं की सगळं आपल्याला जे मिळतं आणि त्याच्याला आपण सत्य म्हणत चालतो. त्याची सत्यता काही प्रमाणात असेलही, पण त्याची डेप्थ किंवा त्याचे वेगवेगळे अंतरंग जे येतात ते पाहण्याकरता आपल्याला मुळात त्याच्यासमोर जायला पाहिजे. आणि ते जात असताना काही गोष्टी गुरुकडून शिकून घ्यावं लागतं, ते आपले शास्त्र सांगतं. शौच, शुद्धता, अंतर्बाह्य, मनाची निर्मळता, याच्यावर आपण आज बोललोच. बाह्यातकारी शुद्धता असतेच. स्थैर्य, इनडेफिनिट कंडिशन्स ज्या असतात जीवनामध्ये कशा येतील, त्याच्यामध्ये तुमचा माझा मनाचा तोल जो आहे तो गेला नाही पाहिजे, हे तोल सांभाळून ठेवणे हे सुद्धा ज्ञानलक्षण आहे. आपण एखाद्या माणूस म्हणतो खूप डेअरिंगवाला आहे, पण डेअरिंगवाला व्यक्तीसुद्धा कसा असतो हे आपल्याला जर पाहायचं असेल तर पुन्हा मी तुम्हाला यावेळेस मी तुम्हाला बरेचसे आपल्या कारण शास्त्राचा भाग जास्त रटाळा वाटतो, त्यामुळे मी तुम्हाला यावेळेस आपल्या चित्रपटांचे वेगवेगळे उदाहरणं देणार आहे. माणसाचं स्थैर्य जे ते कसं जातं हे जर पाहायचं असेल तर मी शिवाजीराजे बोलतो या पिक्चरमध्ये तुम्हाला तो त्या जाधवचा आणि तो जो हिरो आहे त्याचा तो एक प्रसंग आठवेल. याच्या मुलाला तो घेऊन जातो पहिल्यांदा आणि किडनॅप करतो आणि मग त्याला सांगतो तो डॉन जो असतो डाकू, तो घाबरून जातो. त्याला ततपप व्हायला लागतं सुरुवात. म्हणजे दुसऱ्यावर आपण ज्यावेळेस आपली स्वतःची ताकद दाखवतो त्यावेळेस आपण किती रागात दाखवू शकतो, पण ज्यावेळेस आपल्यावर येतं त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं घाम सुटतो. हे स्थैर्य जे विपरीत परिस्थितीला टिकवण्याकरता खऱ्या अर्थानं तुम्हाला ज्ञान आवश्यक असतं. म्हणजे परिस्थितीचं आकलन माणसाला होऊ शकतं. परिस्थितीचं आकलन आज करून घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट मी वारंवार या ठिकाणी सांगून राहिलो की आज आपल्याला दीपोत्सव साजरा करण्याचा नैतिक अधिकार आहे का, इथपासून आपल्याला ज्ञानाची उपलब्धी पाहणं आवश्यक आहे. स्थैर्य, तुमच्या माझ्याजवळ कदाचित आज आर्थिक स्थैर्य असेल, पण या स्थैर्याच्या बरोबर तुमच्या माझ्या आजूबाजूचा समाज तशाप्रकारच्या स्थैर्यामध्ये आहे का हे पाहिलं पाहिजे. म्हणजे यू अँड मी हॅव टू चेंज द अँगल ऑफ सेलिब्रेशन दिस इयर ॲटलिस्ट, आणि हेन्सफोर्थ प्रत्येक वर्षी त्याची उपयुक्तता तशा पद्धतीमध्ये आहे, कारण आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये हीच गोष्ट पाहायची असो. आणि मग आपण ज्ञानाचा प्रकार जो पाहिला की आत्मनिग्रह, इंद्रिय निग्रह, ह्या गोष्टी आपण त्या ज्ञानाच्या उपयुक्ततेमध्ये पाहिल्या. कारण काही गोष्टी समजून उमजून कळतं पण ओळख नाही आपण असं म्हणतो. ज्याला डायबिटीस आहे त्याला साखर जास्त खावं वाटते. ही साधी गोष्ट जर आपण पाहिली तर आत्मनिग्रह किंवा इंद्रिय निग्रह काय आपल्या लक्षात येईल. मग आपल्याला काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं, मग त्यावेळेस आपण गुगलवर बोट नाही ठेवत. किंवा डायबिटीसनं काय काय होऊ शकतं, डायबिटीसनं काय काय टाळलं पाहिजे, तिथं आपण गुगलवर बोट नाही ठेवत. आणि डॉक्टर आपल्याला वारंवार सांगतात तरी आपण त्या गोष्टी करत नाही. म्हणजे जो स्वतःसाठी अशा गोष्टी जर करत असेल किंवा स्वतःकडे अशा प्रकारचं दुर्लक्ष करीत असेल तर तो दुसऱ्या गोष्टीला किंवा दुसऱ्या लोकांना कशा प्रकारे मदत करू शकेल ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे. म्हणजे आत्मनिग्रह, इंद्रिय निग्रह म्हणजे एकदमच की आपल्याला तप वगैरे करून कुठे जाऊन बसायचा असायला भाग नाही, पण कमीत कमी ह्या गोष्टी सुद्धा आपण पाहायला पाहिजे. आणि मी सांगितलं त्या उपयुक्त अशा आयुष्याच्या टप्प्यावर. कारण जीवन उभं करत असताना आपण प्रत्येकानं खूप मेहनत घेतलेली आहे. आम्ही या पदापर्यंत जे पोहोचलो असेल त्याला प्रत्येकानं काहीतरी आपली स्वतःची क्षमता जी आहे ती अतिशय उपयुक्ततेनं वापरलेली आहे, कठोर परिश्रम केलेले आहेत. परंतु 50 वर्षामध्ये सगळं स्थिर स्थावरत असताना तुमचे माझे काही बांधव जे आहेत दुर्दैवानं अचानक हार्ट अटॅकने जातात. काही लोकांना डायबिटीस वगैरे झाल्यामुळे त्यांना जीवनाचा कुठल्या प्रकारचा नैतिक उपभोग घेता येत नाही, ह्या आपण गोष्टी पाहतो. म्हणून आत्मनिग्रह, इंद्रिय निग्रह हा याच्याकरता असावा की जीवनामध्ये आपण जे कठोर परिश्रम केलं, आपण जीवनामध्ये उभे राहिलो, आपण सामान्यातून आलो आणि विशेषतः मध्यमवर्गीय लोकांमध्ये एका विशिष्ट स्तरातून आपण वर येऊन आपण जर समाजामध्ये काही बनलो असेल तर आपला तो नैतिक अधिकार आहे. आपल्या जीवनामध्ये आपण तशा प्रकारचा आनंद निर्माण करणे आणि त्या आनंदाची सर्वत्र दरवळ करणे हा आपला कर्तव्याचा आणि अधिकाराचा भाग आहे. आणि त्याकरता आपण आपलं शरीर स्वास्थ्य सांभाळलं पाहिजे. त्याकरता आत्मनिग्रह ही गोष्ट आपण पाहिली पाहिजे.
मागच्या वेळेस मी त्याकरता सुसंकल्प काळ त्याकरता सांगितला की संकल्प काही अशा पद्धतीने आपल्याला करणं आवश्यक आहे. असो, मग आता इथं आपल्याला आपल्या कार्यक्रमाचा जो टायटल आहे त्याचं एंड करायचं आहे, थोडंसं त्याचं अर्थ पाहू. मग हे असं जर असेल तर त्या बृहदारण्यक उपनिषदामध्ये जे आव्हान केलेलं आहे, असं तो मा सद्गमय, हे आव्हान कोणाला केलेलं आहे? असं आपल्याला वाटतं की ते देवाला केलं, ईश्वराला केलं. ते कोणाला केलेलं नाही. तुमच्या माझ्यामध्ये ईश्वर हा वेगवेगळ्या शक्तीनं बसलेला, त्यातली सगळ्यात महत्त्वाची शक्ती तुमच्या माझ्या बुद्धीची आहे. त्या बुद्धीमध्ये विवेक निर्माण होतो. त्या बुद्धीला, त्या विवेकाला, त्या ईश्वराला हे आव्हान आहे की जर मी चुकीच्या मार्गाने जात असेल तर मला सद्मार्गाने घेऊन जा. असं तो मा सद्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय. मी जर अज्ञानाच्या अंधकाराकडे जात असेल तर मला ज्ञानाचा प्रकाश दाखवून तुम्हाला सरळ मार्गी ठेव, किंवा मला योग्य मार्गावर दाखव, किंवा योग्य मार्गाचं मार्गदर्शन करून दिशादर्शन कर, दिग्दर्शन कर. मग आपला मार्ग चुकीचा आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आणि हा मार्ग चुकत असेल तर मी त्याला विचारण्याचं अवधार्य सुद्धा आतून दाखवलं पाहिजे, किंवा धाडसेतच दाखवलं पाहिजे, की नम्रताही माझ्यामध्ये पाहिजे, की मी त्याला विचारलं पाहिजे की मला तो चांगला मार्ग दाखव, आणि त्या दाखवलेल्या मार्गावर जाता आलं पाहिजे. तर असं तो मा सद्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय. माझा मार्ग जो हा चुकीचा आहे, मग ते कबूल केलं पाहिजे. ते कबूल करण्याकरता इंट्रॉस्पेक्शन करावं लागत असतं. मी चुकतो, आणि ते चुकतो असं लक्षात आल्यानंतर मी असत्य आहे किंवा मी अंधकाराकडे चाललो किंवा अज्ञानाकडे चाललो आहे माझ्या लक्षात आलं पाहिजे. आणि मग तिथून मला पुन्हा त्या आर्जवानं किंवा नम्रतेनं त्या शक्तीला असं आवाहन करता आलं पाहिजे की मला त्या अंधकारातून तुम्हाला अशा प्रकारची ज्योत दाखव की मला जीवनामध्ये सन्मार्ग सापडेल, जो आपण सद्गमय म्हटलं तो. तर तमसो मा ज्योतिर्गमय. जर अंधकार असेल तर तिकडे मी जाईल. आणि मग तिसरा भाग जो आहे त्यातला महत्त्वाचा, मृत्युर्मा अमृतो गमय. मृत्यू हे शाश्वत सत्य आहे. तुमच्या माझ्यामध्ये कोणीही चिरंजीव नाही. पण जगाच्या इतिहासामध्ये आज आपण 135-140 कोटी जगामध्ये, ही लोकसंख्या सातत्याने येऊन राहिली. परंतु तुम्ही जर इतिहास पाहिला, आपण त्याच्यात जास्त वेदाकडे किंवा पुराणाकडे जायची गरज नाही. इतिहास जर पाहिला तर देर आर फ्यू पीपल इन एव्हरी फील्ड. तुम्ही ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पाहाल, तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पाहाल, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पाहाल, किंवा शास्त्राच्या क्षेत्रामध्ये पाहाल, किंवा शौर्याच्या क्षेत्रामध्ये पाहाल, काही लोकांचीच आपण सातत्यानं नाव घेतो. छत्रपती शिवाजी असो, नेपोलियन बोनापार्ट असो, तिकडे जॉर्ज वॉशिंग्टन असो, ह्या लोकांचीच आपण नावं घेतो सातत्यानं. तत्त्वज्ञानाच्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आपण ज्ञानेश्वराचं नाव घेत असेल, तिकडे कांटचं नाव घेत असेल, सॉक्रेटिसचं नाव घेत असेल, अरिस्टॉटलचं नाव घेत असेल. हेच नाव काय? असं का होतं? ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये लुई पाश्चर असेल, हे या लोकांचे आपण इतक्याच लोकांचे नाव घेतो. मग बाकी लोक कुठे गेले? तर ज्या लोकांची आपण नावं घेतो ते खऱ्या अर्थानं चिरंजीव आहेत, त्यांना ते अमृत मिळालेलं आहे. मृत्यू प्रत्येकाला येतो, पण मृत्यूमध्ये तुम्ही आम्ही या देहानं जातो. परंतु ज्यानं या देहाचा आधार घेऊन, या देहाला साधन मानून, जर स्वतःच्या अंतर्यामी असलेल्या त्या ईश्वरीय शक्तीच्या म्हणजे त्या बुद्धीकडून जर शुद्ध ज्ञानाची प्राप्ती करून घेऊन, जर सर्व प्रकारचे शाश्वत मूल्य तशा प्रकारचे जागृत करून आचरणातून समाजाच्या उपयुक्ततेकरता वापरले, फार मोठी व्याख्या झाली, आचरणाच्या शुद्धतेकरता वापरले, तर त्या व्यक्तीला त्याच देहामध्ये म्हणजे मृत्युमुखी जाणाऱ्या देहामध्ये किंवा नाश पावणाऱ्या देहामध्ये अमृत प्राप्त झालं असा त्याचा अर्थ आहे. आणि मला तू मृत्यूतून तशा प्रकारचं अमृत दे, अशा प्रकारचं आव्हान त्या बुद्धीला करणारा जो आहे तो साधा विचार आहे का? हा विचार तुमच्या माझ्या उपनिषदामध्ये आहे. हे तुमच्या माझ्या उपनिषद येतं, वेदाचं अंग आहे. आज वेगळ्या प्रकारच्या विकृत पुरोगामित्वामुळे आपण आपल्या स्वतःच्या या शुद्ध आरशाला पाहण्याचं विसरतो. वेद म्हणला की वैदिक, वेद म्हणला की यज्ञ, वेद म्हणला की मंत्र, तसा त्याचा अर्थ नाही. तो त्या काळामध्ये कदाचित समयोचित असेल, आजच्या काळामध्ये त्या गोष्टीची उपयुक्तता संपली असेल, पण ज्ञान जे ते सत्य आहे. ज्ञान जे आहे ते सत्य आहे, आणि ज्ञान जे आहे ते ईश्वराचं स्वरूप आहे. ज्याप्रमाणे ईश्वर अमर आहे किंवा ईश्वर अविनाशी आहे किंवा ईश्वर अमूर्त आहे, त्या पद्धतीनं सत्य आणि ज्ञान हे अमूर्त आहे. म्हणून आपल्याला आपल्या संस्कृतीत असलेल्या या ज्ञानाचा प्रत्येक कुंभ जो आहे तो पाहून त्याचा शब्दार्थापेक्षा लक्षार्थ समजून घेणं आवश्यक आहे. आणि या दृष्टिकोनातून मी आज थोडासा क्लिष्ट जरी असला तरी दीपोत्सवाच्या निमित्तानं हा विषय तुमच्यासमोर मांडला. तुमच्या माझ्या अंतर्यामी अशा प्रकारची दीप ज्योत जागृत व्हावी, अशा प्रकारचं माझी एक या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि त्या अपेक्षेतूनच
मी तुम्हाला ज्या ग्रंथातून मी ही तुमच्यासमोर मांडणी केली त्या ग्रंथाची ओळख या ठिकाणी करून देणार आहे. उपनिषदांचा अभ्यास म्हणून हा जो ग्रंथ आहे हा आदरणीय गुरुवर्य के.व्ही. बेलसरे यांचा ग्रंथ आहे. हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्या या सर्व उपनिषदांची प्राथमिक ओळख त्यातल्या तत्वासहित करून देऊ शकतो. मला वाटतं पद्मगंधा प्रकाशनचं हे पुस्तक आहे, त्रिदल प्रकाशनचं. तर हा ग्रंथ मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. जर हा कुठे प्राप्त होईल तर असा प्रकारचा ग्रंथ पहा आणि त्यातून आपल्या या खरोखर अमृत असलेल्या ज्ञानाची ओळख प्रत्येकाने करून घ्यावी अशी माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. येणारा दीपोत्सव हा तुमच्या माझ्या अंतर्यामी, तुमच्या माझ्या बुद्धीमध्ये, आचरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश आणि विवेकाची ज्योती तुम्हाला मला प्राप्त करून देऊ अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि असत्यातून सत्य मार्गाकडे, अंधकारातून ज्योतिर्मय मार्गाकडे आणि मृत्यूतून अमृताकडे तुमच्या माझ्या या समाजाची, तुमची माझी व्यक्तिगत अशा प्रकारची वाटचाल हो, अशा प्रकारचा दिवाळीच्या अतिशय शुभेच्छा तुम्हाला मनपूर्वक देऊन माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी.